आणि 7वा सूरज. अरे जो तिथे ओरडून ओरडून सांगतोय की मला कॅप्टन मारायचंय, मला कॅप्टन मारायचं, त्यांना नाही. आणि टीम बी वाले मूर्खांनो, तिसरी जान्हवी. इथेच माझा ना इच्छाच गेली. म्हणजे ती लोक ह्यांच्या अगेन्स्ट प्लॅन करतायत की हे आता असंच करणार तसंच करणार, आणि ह्यांनी काय केलं, ह्यांनी हातातच आणून दिलं. नाही आम्ही चांगले होतो. तर मित्रांनो टाळ्या वाजवा. अरे मी एकटाच का टाळ्या वाजवते, तुम्ही पण वाजवा. कारण सत्कार देण्याच्या लायकीची लोक आहेत आतमध्ये, लिटरली सांगतो. अरे आड्यानो, कुठं येतात रे, कुठे आणलं बिग बॉसच्या घरामध्ये. तर तुम्हाला माहित नसेल की मी एक कुणाबद्दल बोलतोय. तुम्हाला असं पण वाटत असेल की मी येडा आला का. नाही, मी नाही येडा झालोय, आतले जे लोक आहेत ना ती येडी झाले. तर आज ना बिग बॉसचा जो टास्क झाला, ठीक आहे, त्याच्यानंतर कॅप्टन्सी टास्कसाठी नावं द्यायची होती. ते फ्रेंच फ्राईज असे काहीतरी आणलं होतं, काय आणलं होतं काय माहिती. तर असं त्याच्यामध्ये 7 ते 1 असे ते होते. आणि त्यामध्ये ज्यांना जास्त त्यांच्याकडे फ्रेंच फ्राईज राहतील ते जिंकणार. ठीक आहे. तर पहिल्यापासून शेवटपर्यंत नावं द्यायची होती. तर आपले जे टीम बी वाल्यांनी टाळ्या, त्यांनी कुणाला निवडलं असेल. पहिलं निवडलं निखिलला. मी एवढं शोधलं, तो दिसलाच नाही, पण ठीक आहे, टीम बी वाले हुशार आहेत. दुसरा अरबाज, जो ह्यांच्या आतमध्ये पर्यंत शिरत चाललाय, जो ह्यांच्या डोक्यात जात चाललाय, त्यांना ह्यांनी दुसरं निवडलं. तिसरी जान्हवी. इथेच माझा ना इच्छाच गेली. म्हणजे सगळी इच्छा गेली. ती घर मॅनेज करू शकते कशी, लोक बनवलं हे करून. यार चौथी निकी. मी खरं सांगू, मी असं कोणाला चिडवत नाही, बट ती मला सुनियो वाटते, गर्ल मधली सुनियो. बिग बॉस. तर तिला यांनी 4था नंबर दिला. 5वी योगिता. कशासाठी. 6वा घनश्याम आणि 7वा सूरज. अरे जो तिथे ओरडून ओरडून सांगतोय की मला कॅप्टन मारायचंय, मला कॅप्टन मारायचं, त्यांना नाही. आणि टीम बी वाले मूर्खांनो, अरे जर उद्या अरबाज, जान्हवी किंवा निकी कॅप्टन बनली ना, किंवा तो घर छोटा पण, तरी तुम्हाला काहीही बेनिफिट नाही होणार आहेत. का फेअर खेळायचंय तुम्हाला, का कशासाठी फेअर खेळायचंय. काही संबंध नाही फेअर खेळण्याच्या बिग बॉस मध्ये. ठीक आहे. कारण ती लोक ह्यांच्या अगेन्स्ट प्लॅन करतायत की हे आता असंच करणार तसंच करणार, आणि ह्यांनी काय केलं, ह्यांनी हातातच आणून दिलं. नाही आम्ही चांगले होत, आम्ही मनाने चांगले होत, आम्हाला गेम नाही कळत, आम्ही इथे पिकनिक बनवायला आलोय. खरोखर अखंड म्हणतात ना, ते तुम्ही पुढचं काय ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. बट एवढ्या फालतू गोष्टीमुळे ह्यांनी अखंड बर्बाद करून घेतलं यांचं आयुष्य. जर समजा टीम ए मधनं कोण कॅप्टन झालं तर, म्हणजे ह्याच्यामध्ये एवढा चांगला चान्स होता वैभवला ह्यांच्यापासून सेपरेट करण्याचा. गाईज जस्ट विचार करा, तुम्ही लोक विचार करा. जर ह्यांनी स्वतःचे कंटेस्टंट वरती आणले असते, टीम बी चे सदस्य सूरज वगैरे, तर ह्यांच्यामध्ये बाकीच्यांमध्ये एवढी भांडणं झाली असती की तुझा काय उपयोग, तू काय बोलला का नाहीस. तो जरी बोलला तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. तो आणि त्याची गर्लफ्रेंड अरिना, हे दोघंच, बहुमतच नव्हतं त्यांच्याकडे. आता एवढा चान्स होता वैभवला त्यांच्यापासून फूट पाडण्याचा, पण एवढंच करू शकतो आपण. टीम बी महान आहात तुम्ही, असंच खेळत राहा. आणि त्याला ट्रॉफी पण, ट्रॉफीमध्ये कोण निघणार नाही, अरबाज मला वाटतं. मी काही खेळलंच नाही, मी पिकनिक बनवली ना, त्यांना काही बोलण्याचा अर्थ नाही. तर तुम्ही काय ते करा, काहीच कमेंट मध्ये मला सांगा की कितपत त्यांनी फालतूपणा केलाय. ठीक आहे. आणि आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सूरज यार, ज्या प्रोमो मध्ये सूरज, ओ माय गॉड, चुम्मेश्वरी यार, मस्त एकदम. सूरज उद्या आपल्याला प्रॉपर दिसणार आहे. तर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे सेफ, स्टे कूल, आणि प्लीज देवा टीम बीला अक्कल दे. आणि आपण आता भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे सेफ, स्टे कूल, बाय. हकलवा ना टीम बी, मला त्याला खेळायचंच नाहीये.